Good afternoon, all students. So yesterday we have just overlooked about our activity number 16, reflection of light, the different concept of light. So today we are going to learn about this activity sheet number 16 and 17 from the Science and Technology Bridge course, standard 9. ऍक्टिव्हिटी 16 आणि 17 जे आहे, ऍक्टिव्हिटी 16 आणि 17 मध्ये आपल्याला लाईट आणि लाईटशी संबंधित असलेल्या ज्या काही छोट्या कन्सेप्ट आहेत की ज्या तुम्ही 8वीला शिकलेल्या होतात, त्याविषयी थोडक्यात आपण आज इथे ओव्हरलुक करणार आहोत. त्याच्यावर त्या गोष्टीवरती या प्रकरणावरती प्रकाश टाकणार आहोत, है ना. या प्रकरणावरती प्रकाश टाकणार आहोत. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. व्हॉट इज रिफ्लेक्शन? रिफ्लेक्शनला काय म्हणतात मराठीतून? रिफ्लेक्शन मीन्स मराठीतून त्याला म्हणतो आपण परावर्तन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचं परावर्तन. ओके, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं परावर्तन. सो whenever the light rays they are falling on any object, the direction of the light rays it gets changed and the light rays they turn back. So this phenomenon is called as a reflection of light. म्हणजेच काय, तर ज्यावेळी प्रकाश किरण हे कोणत्याही वस्तूवर पडतात, ते त्या वस्तूवर पडल्यानंतर त्यांची दिशा बदलते आणि ते त्या ठिकाणाहून पुन्हा माघारी फिरतात. या प्रक्रियेला म्हटलं जातं प्रकाशाचं परावर्तन. ओके, इट इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सो द लाईट एंटरिंग our eyes may be emitted by the objects or it may be reflected due to the from surrounding objects. की आपल्याला जी वस्तू कोणती दिसते ती का दिसते, तर कारण त्या ठिकाणी त्या वस्तूवरती प्रकाश किरण पडून ते प्रकाश किरण आपल्या डोळ्यात जातात आणि म्हणून आपल्याला खरं तर ती वस्तू दिसत असते. ओके, आता यासाठी या संदर्भात एक महत्वाचे नियम आहेत 3 रिफ्लेक्शन ऑफ लाईट्सचे संदर्भात. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट जर आपण बघितलं तर तुम्हाला आता इथे दिसेल बघा. एक मिनिट बघा. ठीक आहे, इथे हा इन्सिडेंट रे दिसतोय बघा. दिसतंय का तुम्हाला? स्क्रीनवर दिसतंय? ओके, सो इन्सिडेंट रे म्हणजे काय? द रे विच आर गोइंग ऑन ऑब्जेक्ट. प्रत्येक वस्तूवरती पडणारा जो प्रकाश किरण आहे, तो प्रकाश किरण जो पडणारा आहे त्याला म्हणतात इन्सिडेंट रे. मराठीतून त्याला म्हणतो आपण आपाती किरण. मग वस्तूवर पडल्यानंतर तो प्रकाश किरण जो जाणार आहे त्याची दिशा जी बदलणार आहे याला म्हणतो आपण रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे म्हणजे काय, तर परावर्तित किरण. रिफ्लेक्टेड रे म्हणजे परावर्तित किरण. आणि इन्सिडेंट रे म्हणजे कोणता, तर वस्तूवर पडणारा प्रकाश किरण, त्याला म्हणतो आपण इन्सिडेंट रे. ओके, मग इन्सिडेंट रे म्हणजे वस्तूवर पडणारा प्रकाश किरण आणि वस्तूवरून पडून त्या ठिकाणी त्याचं रिफ्लेक्शन झाल्यानंतर बाहेर पडणारा जो प्रकाश किरण आहे याला म्हणतो आपण रिफ्लेक्टेड रे. आणि या दोन्हींच्या मध्ये नेहमी काय असते, तर या दोन्हींच्या मध्ये नेहमी असते एक नॉर्मल. नॉर्मल म्हणजे याला आपण स्तंभिका असं म्हणतो, बरोबर, सेंटरला जी असते. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे द अँगल. द अँगल बघा इथे बघा, द अँगल विच इज मेड बाय the angle made by this incident ray. या इन्सिडेंट रे ने या नॉर्मल बरोबर जो केलेला अँगल आहे हा अँगल, या अँगलला म्हणायचं काय, या अँगलला काय म्हणणार आपण? अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणणार. व्हिडिओ बंद झालेत बऱ्याच जणांचे, परत चालू करा लवकर पटापट. आणि द अँगल मेड बाय द रिफ्लेक्टेड रे विथ द नॉर्मल, दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्याला आपण काय म्हणणार? अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं म्हणणार. काल आपण हे बघत होतो, बरोबर. आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन बघूया, महत्वाचा पुढचा टॉपिक. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन जे आहे यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते की लॉज ऑफ रिफ्लेक्शन जे पहिले महत्वाचे 3 लॉज आहेत. काय, तर पहिला जो लॉ आहे तो म्हणजे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल दे आर प्रेझेंट इन अ वन प्लेन. म्हणजे एकाच प्रतलामध्ये इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे असतात. दुसरा नियम काय आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स हा आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑफ इक्वल मेजर.
म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. या दोन्ही जे अँगल आय आहे आणि अँगल आर आहे, हे दोन्ही अँगल आय आणि आर हे दोन्ही सेम असतात नेहमीच. जर अँगल आय हा 45 डिग्रीचा असेल तर अँगल आर सुद्धा किती असेल? किती असेल बनसोडे? जर अँगल आय हा 45 डिग्रीचा आहे तर अँगल आर किती असेल? डिग्री किती? 45 डिग्री, 45 डिग्रीचा, कारण अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. आणि तिसरा नियम काय आहे? द इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. त्या सेंटरला तुम्हाला नॉर्मल दिसते, या नॉर्मलच्या दोन्ही काय असतात? नेहमी अपोजिट साइडला असतात, विरुद्ध दिशेला असतात. हे 3 नियम आहेत कुणाचे? लॉज ऑफ रिफ्लेक्शनचे. ओके, सो दिस 3 आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्याच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी काय द्यायची? ही पहिली त्याची लेट्स प्रॅक्टिसचे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत. ओके. सेकंड बघू आता, ऍक्टिव्हिटी नंबर 17 काय आहे? इट इज ऑल्सो अबाउट द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रकाशाच्या परावर्तनासंदर्भात आहे. ओंकार कोकाटे माईक बंद कर आणि लक्ष दे. सो ऍक्टिव्हिटी नंबर 17 इज अबाउट द types of reflection, that is regular reflection and irregular reflection and reflection of reflected light. 17वी ऍक्टिव्हिटी आहे ही आपली. त्या ठिकाणी काय आहे तर रेग्युलर रिफ्लेक्शन आणि रिफ्लेक्शनचे जे दोन्ही प्रकार आहेत, रेग्युलर आणि इरेग्युलर, त्यांचा थोडक्यात अभ्यास आहे. आपण जी मागच्या वर्षी शिकलो होतो ते. व्हॉट इज रेग्युलर रिफ्लेक्शन? आता बघा, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल बघा, स्क्रीनवरती इथे बघा, हे जे ब्ल्यू कलरचे ज्या रेज आहेत, या रेजला काय म्हणणार आपण? या रेजला आपण काय म्हणणार? ज्या ब्ल्यू कलरच्या ह्या ज्या रेज पडतायत बघा, त्याला आपण काय म्हणणार? इन्सिडेंट रेज, कारण त्या त्या वस्तूवर पडतायत है ना, म्हणून त्याला आपण काय म्हणणार? इन्सिडेंट रेज. या इन्सिडेंट रेज कसे आहेत? हे एकमेकाला कसे आहेत? पॅरलल आहेत, समांतर आहेत. बरोबर आहे. मग ज्यावेळी पॅरलल इन्सिडेंट रेज जर एखाद्या वस्तूवर पडले, स्मूथ सरफेसवर पडले, स्मूथ म्हणजे गुळगुळीत पृष्ठभागावर जेव्हा पडले, तर त्यांच्यापासून होणारे जे काही रिफ्लेक्शन आहे, ते सुद्धा कसं असेल? ते जे रिफ्लेक्शन आहे ते सुद्धा कसं असेल? ते जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते सुद्धा एकमेकांपासून कसे जातील? एकमेकांपासून पॅरलल जातात. सो द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द प्लेन अँड स्मूथ सरफेस इज कॉल्ड रेग्युलर रिफ्लेक्शन. मग जर स्मूथ सरफेसवर पडलेले जे काही पॅरलल इन्सिडेंट रेज आहेत, दे विल बी अगेन पॅरलल आफ्टर द रिफ्लेक्शन. जे इन्सिडेंट रेज आहेत ते पॅरलल असतील आणि ते स्मूथ सरफेसवर पडले तर स्मूथ सरफेसवर पडल्यानंतर ते त्यांचं रिफ्लेक्शन सुद्धा पॅरलल होतं. याला म्हणतो आपण रेग्युलर रिफ्लेक्शन. त्याला आपण काय म्हणणार? रेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणणार. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहोत? रेग्युलर रिफ्लेक्शन. त्यानंतर माईक कोणाच चालू आहे? माईक बंद करा पटकन. टीव्ही कोण बघते? त्यानंतर इरेग्युलर रिफ्लेक्शन. इरेग्युलर रिफ्लेक्शन बघा, इथे बघा तुम्हाला दिसतंय, इथे जे दिसतंय ना आपल्याला, की जो सरफेस आहे तो कसा आहे? खडबडीत आहे ना, वर खाली असा खडबडीत पृष्ठभाग दिसतोय. या खडबडीत पृष्ठभागावर जेव्हा हे पॅरलल इन्सिडेंट रेज जे ते पॅरलल पडले, तर पॅरलल पडल्यानंतर यांचं रिफ्लेक्शन कसं झालं? एक इकडे गेला, एक जो रे आहे तो कुठेतरी इकडे गेलेला आहे, एक दुसरा रे इकडे गेलाय, तिसरा रे जो आहे तो इकडे कुठेतरी गेलाय. बरोबर आहे ना? म्हणजे पॅरलल इन्सिडेंट रेज जर एखाद्या रफ सरफेसवर पडले तर त्यांचं होणारं जे रिफ्लेक्शन आहे ते एकमेकाला पॅरलल नसतं. आणि मग अशा प्रकारचं जे रिफ्लेक्शन आहे याला काय म्हणतो आपण? दिस टाइप ऑफ रिफ्लेक्शन इज कॉल्ड इरेग्युलर रिफ्लेक्शन. त्याला आपण काय म्हणणार? इरेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणणार. इरेग्युलर रिफ्लेक्शन कशावरून होतं? रफ सरफेसवरून. रेग्युलर रिफ्लेक्शन कशावरून होतं? प्लेन सरफेसवरून. बरोबर आहे? लक्षात आलं का? लक्ष देते? कोकाटे लक्ष दे. बरोबर, प्लेन आणि रफ सरफेसवरून होणारं रिफ्लेक्शन.
आता याच गोष्टीवर आधारित पुढचा तिसरा टॉपिक आपला आहे तो म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट म्हणजेच काय तर जे रिफ्लेक्शन झालेलं लाईट आहे त्याचं पुन्हा रिफ्लेक्शन, त्याचं पुन्हा काय होईल त्या ठिकाणी रिफ्लेक्शन होतं. मग आता त्याच गोष्टीवर आधारित दोन ह्या ज्या टॉईज आहेत, सायन्स टॉईज आहेत ते आपण वापरतो. एक त्यातलं पहिलं दिलंय ते म्हणजे काय तर कॅलिडोस्कोप. कॅलिडोस्कोप तुम्ही बघितलंय का, आठवतंय का? आपली जेव्हा 2 वर्षापूर्वी आपण जेव्हा तुम्ही 7वीला होतात त्यावेळी त्या ठिकाणी वर्गात मी आणून दाखवत होतो बघा तुम्हाला 7वीला असताना, है ना, आठवतंय का बघा आता तुम्हाला. आणि पेरिस्कोप आणलेला होता एक प्लास्टिकचा असा आपण मोठा पाईपचा बनवलेला पेरिस्कोप आपल्याकडे आहे शाळेत, तो पण त्या ठिकाणी आणलेला होता. या पेरिस्कोप मध्ये काय होते बघा, या ठिकाणी पेरिस्कोप जो आहे तो या ठिकाणी काय बनवलं, इथे एक आरसा आहे आणि इथे दुसरा आरसा आहे, दोन मिरर आहेत. त्या दोन्ही मिरर जे त्यांच्यामध्ये जो अँगल आहे तो किती आहे, इट इज ऑफ 40 डिग्री, बरोबर. आणि इथं काय करतात कॅलिडोस्कोप मध्ये, इथे एक मिरर, इकडे दुसरा आणि एक तिसरा, असे ट्रायंग्युलर शेप मध्ये त्या ठिकाणी 3 आरसे ते एकमेकाला लावले जातात आणि त्याचा एक बाजू बंद केली आणि त्याच्यामध्ये कुठलाही साधा एखादा काचेचा तुकडा जरी टाकला तरी त्याचा आणि गोल गोल फिरवला आपण कॅलिडोस्कोप की त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या मल्टिपल इमेजेस ज्या आहेत त्या पाहायला मिळत असतात. ओके, त्याच्यामध्ये त्याच्या मल्टिपल इमेजेस जे त्या आपल्याला पाहायला मिळत असतात. माहिती बाई, नंतर प्रेझेंटी घ्यायचं लक्षात ठेवा. ओके ओके, ठीक आहे. त्यानंतरच आता ही तुम्हाला आहे लेट्स प्रॅक्टिसचे प्रश्न जे तुम्हाला आपल्या वहीमध्ये त्या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके, एक्सरसाइज मध्ये तुम्हाला ते लिहायचे आपल्या वहीमध्ये. पुढची ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी नंबर 18, दॅट इज साऊंड, प्रोडक्शन ऑफ साऊंड, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन अँड मीडियम फॉर द प्रोपगेशन ऑफ साऊंड. इयत्ता 8वीचं प्रकरण क्रमांक 15 साऊंड, ध्वनी. ठीक आहे, त्या आधारावर त्या ठिकाणी आपल्याला हे प्रकरण जे आहे ते, ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्याला ही अभ्यासायची आहे. ओके, चॅप्टर नंबर 15 दॅट इज साऊंड. आता व्हॉट इज साऊंड? साऊंड जो आहे तो त्या ठिकाणी हाऊ द साऊंड इज प्रोड्युस्ड. साऊंड इज प्रोड्युस्ड ड्यू टू द व्हायब्रेशन. साऊंड जो तो कशामुळे तयार होतो नेहमी, तर नेहमी साऊंड तयार होतो तो व्हायब्रेशनमुळे. आता मी बोलतोय तुम्हाला ऐकायला येते, बरोबर की नाही, मी बोलतोय हा साऊंड तयार करतोय मी, आणि हा साऊंड तयार करत असताना साऊंड कसा तयार करतो, मी काय जादू करतोय का? नाही. वर्गात मुलं, आपण वर्गात जेव्हा असतो तेव्हा वर्गात शिक्षक नसले की आपण कसे छान छान आवाज काढतो, मुलं कशी छान छान आवाज काढतात, सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची, पशूंची. मग ते काय जादू करतात का? नाही. मग त्या ठिकाणी जेव्हा आपल्या शरीरातून जेव्हा बाहेर आपण हवा टाकत असतो आपल्या श्वासनलिकेतून, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मधून, त्यावेळी त्या ठिकाणी आपल्या फॅरिंग्स मध्ये जो साऊंड बॉक्स आहे त्या साऊंड बॉक्स मध्ये काय होतात, व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी होत असतात आणि या व्हायब्रेशन्स मुळे त्या ठिकाणी नेहमी काय होतो, साऊंड जो आहे तो तयार होतो. ओके, आता इथे या गोष्टी जर इथं एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला आहे ती म्हणजे कॉम्प्रेशन आणि दुसरी आहे ती म्हणजे रेअरफॅक्शन. व्हॉट इज कॉम्प्रेशन? कॉम्प्रेस्ड शब्द तुम्ही ऐकलेला असेलच. द रिजन इन विच एअर इज ऍट हाय प्रेशर अँड हाय डेन्सिटी इज कॉल्ड कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन जे आहे ते कॉम्प्रेशन कशाला म्हणतात की ज्या ठिकाणी, इथं बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय तर एअर जी आहे ती कशी दिसते, या ठिकाणची जी एअर आहे ती कशी दिसते, इट इज कॉम्प्रेस्ड. बघा इथे खूप जवळ 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 त्याच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत ते खूप एकमेकांच्या खूप जवळ जवळ दिसत आहे. तुम्हाला दिसतंय का इथे बघा, दिसतंय का, है ना. हा जो एरिया आहे इट इज कॉम्प्रेशन, म्हणजे द रिजन वेअर द एअर इज ऍट इट्स हाय प्रेशर अँड हाय डेन्सिटी. रेअरफॅक्शन म्हणजे काय, तर रेअरफॅक्शन जे आहे तर रेअरफॅक्शन कशाला म्हणतो आपण, द रिजन इन विच एअर इज ऍट लो प्रेशर, की ज्या ठिकाणी एअर जी कशी आहे, लो प्रेशर मध्ये आहे, लो डेन्सिटी आहे, अँड दॅट इज कॉल्ड रेअरफॅक्शन. त्याला आपण काय म्हणणार, रेअरफॅक्शन असं आपण त्याला म्हणणार, बरोबर. म्हणजे इथं बघूया रेअरफॅक्शन कुठे आहेत, हे बघा इथं हा एरिया जो येतो तर रेअरफॅक्शन, किंवा इथला हा एरिया घेतला तुम्ही, हा रेअरफॅक्शनचा एरिया की जिथं जी एअर आहे इट इज ऍट द लो प्रेशर, की जिथे लो प्रेशर आहे त्याला आपण रेअरफॅक्शन असं म्हणतो. आणि मग जो साऊंड प्रोड्यूस्ड होतो आणि पास होतो, तो पास कसा होतो, तर तो कॉम्प्रेशन्स रेअरफॅक्शन्स कॉम्प्रेशन्स रेअरफॅक्शन्स असा त्या ठिकाणी पास होत जातो. ओके,
And for the propagation of the sound, medium is essential, necessary. की आवाज किंवा ध्वनी हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याचा प्रसार होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. मीडियम इज नेसेसरी. साक्षीकडचे नीट बस बाळा जरा व्यवस्थित. ओके, इट इज नेसेसरी. काय? मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपगेशन ऑफ साऊंड. साऊंडचं प्रोपगेशन जे आहे ते होण्यासाठी त्या ठिकाणी काय गरजेचं आहे? मीडियम गरजेचं. मग ते मीडियम जे आहे ते एअर असेल, वॉटर असेल, एक्सेट्रा याप्रमाणे त्या ठिकाणी. पुढचा टॉपिक आपला आहे तो म्हणजे फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? ज्याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सीला? वारंवारिता असं म्हणतो मराठीतून. द नंबर ऑफ सायकल्स. आता सायकल म्हणजे काय बघा, एक कॉम्प्रेशन, एक रेअर फॅक्शन आणि पुन्हा एक कॉम्प्रेशन. व्हिडिओ चालू करा पटापट लवकर. कॉम्प्रेशन्स, रेअर फॅक्शन, पुन्हा कॉम्प्रेशन, अशी एक सायकल. मग द नंबर ऑफ सायकल्स आर प्रोड्यूस्ड इन द एअर पर सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड वेव्ह. एका सेकंदात अशा किती सायकल्स तयार होतात हवेमध्ये, त्याला म्हणतो, त्या नंबरला म्हटलं जातं त्याची फ्रिक्वेन्सी, म्हणजे त्याची वारंवारिता. अँड द फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी जे कशात मोजतात? फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे? द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्ज. हर्ट्ज ही त्याची काय आहे? युनिट आहे, एकक आहे. एच, कॅपिटल एच, स्मॉल झेड. आता आपण किंवा गायक मंडळी जे सा रे ग म प ध नि सा म्हणतात, तर त्यांची फ्रिक्वेन्सी बघूया. सा जेव्हा आपण म्हणतो त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 256 हर्ट्ज एवढी. रेची फ्रिक्वेन्सी 280 हर्ट्ज. गा त्याची फ्रिक्वेन्सी 312. मा ची फ्रिक्वेन्सी 346. पा त्याची फ्रिक्वेन्सी असते 384. ध फ्रिक्वेन्सी आहे 426 आणि नी फ्रिक्वेन्सी आहे 480. म्हणजे सगळ्यात फ्रिक्वेन्सी कमी कोणाची आहे? ची आहे. आणि सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची आहे? नी या शब्दाची आहे. ओके, त्याच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी ही आपली प्रश्नाचे ते परत आपल्या वहीत सोडवायचे आहे. ओके, पुढची ऍक्टिव्हिटी 19 आणि ते जे आहेत ते तुम्हाला, ती जी ऍक्टिव्हिटी आहे ते तुम्हाला कोण सांगणार आहेत? मुख्याध्यापक सर जे आहे ते तुम्हाला शिकवतील विज्ञान 2च्या. थोडक्यात काय, आपल्या विज्ञान 1च्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. परत एकदा आपण कन्फर्म करू. थांबा जरा 2 मिनिटं. इंडेक्स बघू आपण. व्हिडिओ चालू करा तुम्ही ना. काय झालं माहिती का, तुमचं रेकॉर्डिंग इथं चालू असते आणि तुमचे व्हिडिओ बंद असतात. तुम्ही काहीतरी असं कुठेतरी झोपून, कुठेतरी मस्त सोफ्याला टेकून असं बसून काहीतरी त्या ठिकाणी करत असतात बरेच जण. आणि ते तसेच ते युट्यूबच्या व्हिडिओला तसेच दिसणार तुम्ही बाकीच्या मुलांना. बंदाटे आहे का जागेवर तू? बंदाटे, हो. व्हिडिओ का बंद आहे? चालू कर. काय अडचण आहे का तुला व्हिडिओ चालू करायची? नाही. मग तास सुरू झाला तसं तुला सांगितले व्हिडिओ चालू करायला. तास संपत आला आता. आता काय लहान नाही राहिला, तुम्ही मोठे झाला आहेत. समजलं पाहिजे. शिक्षकाने सांगितलं की आपण काय करायचंय काय नाही. ठीक आहे. हे पहिल्या 7 ऍक्टिव्हिटी आपल्या झालेल्या होत्याच. आता 8, 9, 10, ऍक्च्युली 8 आणि 9 पर्यंत विज्ञान 1चं आहे. 10, 11 पण मी घेतले बरोबर. विज्ञान 2चे ह्या दोन्ही पण मीच घेतले आहेत, 10 आणि 11. आता सरांना सांगायचं तुम्हाला 12, 13, 14, 15, 12, 13, 14 आणि 15 आणि खाली 19, 20, 21 शेवटच्या 3 पण. ओके, या तुम्हाला कोणचे कोणार आहेत? विज्ञान 1ला, सॉरी विज्ञान 2ला. ओके, विज्ञान 2ला तुम्हाला ते शिकवल्या जातील. विज्ञान 1च्या आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या लिहून ऍक्च्युली तुमच्या झालेल्या असतील सगळ्यांच्या. युनिट टेस्ट त्याच्यावरच्या लिहून ठेवा वहीमध्ये. ओके, बिरादर रोहित पांडे, ढोकळे सृष्टी, शेळके मानसी, नेहा अवगुणे. व्हिडिओ का बंद करून ठेवले सगळ्यांनी परत? तोडकर कृष्णा कुठे आहे? अंधारात जाऊन बसता का कुठं? कुठं बसलाय तोडकर? अरे कुठे आहे तू? खिडकी दाखवतो का आम्हाला घरातली? घरात.
अरे पण तुझी खिडकी दिसते, तू दिसत नाही ना आम्हाला. लाईट गेली सर. लाईट गेली, तू अंधारात जाऊन बसलाय का? मग काय हुशार आहेस. ठीक आहे. पुढच्या तासापासून आपण आपलं रेग्युलर लेक्चर जे ते 9वीचे चालू करणार आहोत शिकवायला. ओके, ठीक आहे. तुम्हाला मी हे पाठवले का, उपक्रमाचं PDF पाठवले का काल वर्गाच्या ग्रुपवर आपल्या? नाही सर. ठीक आहे. तुम्हाला जे उपक्रम लिहायचे, उपक्रम होतं मी, ह्या ऍक्टिव्हिटी नाही, ब्रिज कोर्सच्या ऍक्टिव्हिटी वेगळ्या, उपक्रम तुम्हाला 9वी आणि 10वीला लिहायचे आहेत ते वेगळे आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. दीपाली कोण आहे ती? दीपाली 17 नंबर कुठे बसली बाळा तू? शाळेत सर. हा, मला वाटलंच ते शाळेत पाठीमागचा सुविचार वगैरे दिसतोय म्हटलं. कोण कोण आहे शेजारी? कोण आहे? मम्मी सर. ओके, मम्मी. ठीक आहे, ठीक आहे. तर आपल्याला ज्या ब्रिज कोर्सच्या ऍक्टिव्हिटी लिहायच्या आहेत ह्या वहीमध्ये लिहायच्या, बरोबर? एक वही त्याची वेगळी. त्याच्यानंतर उपक्रम तुम्हाला लिहायचे 9वी आणि 10वी साठी एकत्रितपणे, ते तुमचे उपक्रमाची वही वेगळी असेल. 200 पानी मोठी वही करा, म्हणजे तुम्हाला ती कामात येईल. ओके. मी PDF पाठवणार आहे आज किंवा मग उद्या पाठवतो. PDF आज किंवा उद्या पाठवतो तुम्हाला. त्या PDF वहीमध्ये लिहून ठेवायचे. तसंच तुम्हाला आपली प्रॅक्टिकलची सायन्सची प्रयोग वही जी आहे ती पण तुम्हाला पूर्ण करायची आहे. ओके. ते तुम्हाला मी सांगेल एक 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 एक. पण जसं काम मिळेल तसं काम जे आहे ते लिहायला चालू करा. आपलं लिखाण काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा आम्ही सगळ्यांनी. ओके, लक्षात आलं? ठीक आहे.